मुरमुरे का उधळतात? महाराज म्हणतात जर तो मुरमुरा तांदळापासून निर्माण होतो, एक तांदळाचा दाणा जर खाली पडला जमिनीवर, किती सोसाट्याचा वारा येऊ द्या, चक्रवादळ येऊ द्या, ते वारा जरी आला तरी 1 इंचभर सुद्धा तो दाणा अजिबात हलत नाही. पण तो दाणा सांगतो बाबा, तोपर्यंत मी तांदूळ होतो तोपर्यंत माझ्यामध्ये परिपक्वता अवस्था प्राप्त होते, पण मी अग्नीच्या साह्याने भाजल्यावर माझ्यातलं अस्तित्व निघून गेल्यावर मला नुसतं फुकलं तरी तुझी अवस्था सुद्धा मुरमोऱ्यासारखी झालेली आहे, मुरमोऱ्यासारखी. म्हणून मुरमोरे उधळतात. रुपयाचा ठोकळा बांधतात का तुमच्याकडे? का बांधतात रुपयाचा ठोकळा? महाराज म्हणले पहिल्यांदा डोंब्याला कर दिला जायचा, कर दिल्याशिवाय त्या अग्नीमध्ये, महाराज म्हणतात स्मशानभूमीमध्ये त्याला प्रवृत्त होत नाहीये. म्हणून 1 रुपये का होईना तो कर देण्याकरता रुपयाचा ठोकळा कपड्यावर बांधतात. पण रुपयाचा ठोकळा मधीच पडून जातो आणि तिथपर्यंत गेल्यावर महाराज म्हणतात पितृदोष लागतो. अजून तुम्हाला सांगतो महाराज, ज्या वेळेस त्याला तरडीवर बांधला असताना पहिल्या मुलाने पाणी टाकत असताना जो पाहणारे असतो त्याने पहिल्यांदा पाणी आपल्या वडिलाच्या आईच्या अंगावर टाकावा. जर आई अगोदर गेली असेल, म्हणजे पत्नी अगोदर गेली असेल, तर शेवटचा तांब्या पतीनं टाकावा. पती जर अगोदर गेला असेल तर पत्नीनं शेवटचा तांब्या टाकावा. पण आपले लोक उलटच करतात महाराज, जे येईन ते पाणी टाकतात राहते. इथे एक पितृदोष लागतो. कारडीवर बांधल्यावर ज्यावेळेस शिकळी उचललेल्या माणसाने, ज्यावेळेस त्याने पाहणाऱ्याने शिकळी उचलली की मुलाने पहिल्या पुढच्या उजव्या खांदा त्याला द्यावा, उजवा खांदा द्यावा. त्याने 1 फूट उचलावं आणि नंतर बाकीच्या लोकांनी उचलावं. पण आपले लोक वेगळं करतात, भावंद पुढे घालतात आणि पोहरं पाठीमागे राहतात. तिथे पितृदोष लागतो. ऐका, ज्यावेळेस उचलत असताना राम नाम सत्य आहे असं मुलाने तोंडाने म्हणत जावं. मुलाने जर आपल्या वडिलाला खांद्यावर घेतलं आणि पाऊल उचललं असताना महाराज म्हणतात प्रत्येक पावलाला 1 यज्ञाचं पुण्य मुलाच्या पदरात पडतं. पण आपले लोक रडतच जातात, त्याच्यामुळे पितृदोष लागतो. तिथे गेल्यावर शास्त्र असं सांगतंय महाराज, अग्नी संस्कार करत असताना पहिल्यांदा प्रेत पाणी पेतच नाही. पण पाणी पेत असताना महाराज म्हणले पाणी कशा पद्धतीनं द्यावं. अजून सांगतो महाराज, महिलांनी वारं घालावं. पण कोणी घालावं? फक्त दोघीला अधिकार आहे वारं घालण्याचा, 1 मुलीला आणि 1 पुतणीला. बाकीच्याने वारं घालण्याचा अधिकार नाही आहे. मुलीनं पुतणीनं वारं का घालावं? ती मुलगी जी आहे ना, ती पुतणी जी आहे ना, ती पुतणी मुलाला व त्या वडिलांना वारं घालत असताना, आपल्या चुलत्याला वारं घालत असताना ती सांगते, काका जोपर्यंत तुम्ही जिवंत होता तोपर्यंत मी तुमचं नाव सांगितलं, माझ्या सासरमध्ये दरदरा होता. पण आज तुम्ही गेल्यावर माझी अवस्था वाऱ्यासारखी झाली. म्हणून तिने वारं मुलीनंच घालावं आणि पुतणीनं घालावं महाराज. पण आपल्या येड्या हळदी कोणी येतं आणि कोणीही वारं घालतं. इथे पितृदोष लागतो महाराज. ऐका, तिथे गेल्यावर पाणी पाजत असताना शास्त्राने पद्धती सांगितल्या. जर सूर्याला पाणी द्यायचं असेल तर 10 बोटांनी द्यावं. संतांना पाणी द्यायचं असेल, ऋषींना पाणी द्यायचं असेल तर करंगळीतल्या अनेमेकाच्या हाताने पाणी द्यावं. पितरांना पाणी द्यायचं असेल तर अंगठ्याने पाणी द्यावं. आपल्याला पाणी घ्यायचं असेल तर वर असं विरुद्ध दिशेने पाणी घ्यावं. आणि प्रेताला पाणी द्यायचं असेल तर फडक्याने पाणी द्यावं. पण फडक्याने पाणी देत असताना जो पानाडे आहे ना, त्या पानाड्याने 5 थेंब फक्त त्याच्या मुख कमालावर टाकावं. बाकीच्या लोकांनी फक्त हात लावावे. पण आपले लोक त्या फडक्यात पाणी ठेवत नाही, सर्व मूक वल्ल करून टाकतात. तिथे एक पितृदोष लागतो. ऐका, ज्या वेळेस प्रेताला अग्नी देत असताना
आता लक्षात ठेवा, म्हातारी जर मेली असेल, स्त्री जर मेली असेल तर चरण अग्नी द्यावा, आणि वडील जर मेले असेल, माणूस मेला असेल तर त्याला मुख कमल अग्नी द्यावा. महाराज म्हणतात स्त्री जर मेली त्याच्या चरणाकून अग्नी द्यावा, आणि वडील जर मेले असेल तर त्याच्या डोक्याकून अग्नी द्यावा. पण आपले लोक चरण सोडतात आणि तुकडं सोडतात आणि मध्येच अग्नी लावतात. तिथे एक पितृदोष लागतो. ऐका, अजून सांगतो. महाराज म्हणतात किती गरीबातला गरीब जरी वडील असेल, माणूस असेल, तर त्या माणसाला निदान त्याच्या जीवनामध्ये त्याने 1 किलो भीमसेन कापूर आणि 5 किलो गावरान तूप एवढं कमवलं तरी असेल का नाही महाराज? प्रेताला अग्नी देत असताना रॉकेल टाकू नये, प्रेताला अग्नी देत असताना टायर टाकू नये, प्रेताला अग्नी देत असताना मीठ टाकू नये. भीमसेन कापूर 1 किलो आणि 5 किलो गावरान तुपाने प्रेत जाळावं. पण आपले लोक रॉकेल, टायर, मीठ टाकून जाळतात आणि त्याच्यामुळे पितृदोष निर्माण होतो महाराज. अजून सांगतो मी तुम्हाला, ज्या वेळेस मनुष्य अग्नी संस्कार झाले आणि अग्नी संस्कार झाल्यावर महाराज असणारा जीव जो आहे तो जीव भगवान परमात्मा सांगतात, त्याचे कर्म सांगितले शास्त्राने. जीव जात असताना पुण्यवानाचा जीव ऊर्ध्वगतीनं जातो आणि पापी माणसाचा जीव अधोगतीनं जातो. ज्याचा डोळ्यातून जीव जायचा असेल त्याचे नेत्र टाईट होतात, ज्याच्या कानातून जीव जायचा असेल कानाचे चाफे वाकडे होतात, नाकातून जीव जायचा असेल नाकाचा शेंडा वाकडा होतो, तोंडातून जीव जायचा असेल तर महाराज म्हणतात त्याची तोंडातली जीभ वाकडी होते. महाराज म्हणतात याला ऊर्ध्वगती म्हणतात. पण अधोगती जी आहे, महाराज म्हणतात विरोध दिशेनं जीव जातो, त्याचा कोठा फुटल्या जातो, तो मलमूत्रामध्ये पचतो. महाराज म्हणतात त्याला अधोगती प्राप्त होते. पण सद्गती प्राप्त झाली नाही. एखाद्या पापी माणसाला अधोगती जर प्राप्ती झाली तर आपल्या वडिलाला महाराज सद्गती प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर माणसाने आपल्या वडिलाच्या डोळ्यावर 2 वाट्या खोबऱ्याच्या ठेवाव्या. पालथ्या घालतात आपले लोक, पालथ्या घालू नये, 2 वाट्या अशा डोळ्यावर ठेवाव्या आणि त्या गावरान तुपाने भरून ठेवाव्या. महाराज म्हणतात डोळ्यावरच का ठेवाव्या? कारण जगात या ध्याने सगळ्यात मोठं पाप जर कोणतं होत असेल तर डोळ्यासारखं पाप जगात होत नाही महाराज. विठाला विठाला म्हणून डोळ्यावर महाराज म्हणतात 2 वाट्या ठेवाव्या. आणि अग्निसंस्कार झाल्यावर तो जीव जो आहे तो जीव भगवान परमात्म्याचा धावा करतो, देवा आता मला हा देह शिल्लक राहणार नाही, अग्निसंस्कार झालेला आहे, मला काहीतरी जागा द्या, मला काहीतरी जागा द्या. त्यावेळी भगवान परमात्मा म्हणतात तुला जागा द्यायची असेल ना तर माझे जे असणारे 5 दैवत आहे त्या दैवताचा स्वीकार कर. 5 दैवत मुख्य आहे. पृथ्वी, भगवान परमात्म्याचं दैवत. आपल्याला देवापर्यंत पोहोचण्याचं काम 5 तत्व करतात. एक पृथ्वी तत्व आहे, अग्नि तत्व आहे, जल तत्व आहे, वायू तत्व आहे आणि आकाश तत्व आहे. 5 तो शास्त्राने सांगितले. महाराज म्हणले तो जीव असा तळमळतोय त्या पृथ्वी मैयाला सांगतो माते मला तुझ्यामध्ये समाविष्ट कर. ती पृथ्वी सांगते महाराज, ती पृथ्वी सांगते माझ्यामध्ये तुला समाविष्ट करणार नाही. का करणार नाही? कारण मला माहीत आहे तुझा असणारा जो मनुष्य देह आहे ना तो देह एक जाळल्या जाईल नाहीतर पुरल्या जाईल, तो माझ्या समाविष्टच होणार आहे, म्हणून तुला जागा नाही. वायू तत्वाला सांगितलं वायू हाताला येत नाही त्या जीवाच्या, अग्निजवळ तो जीव जाऊ शकत नाही, आकाश तत्व त्याला दिसत नाही,
मग उरलेलं एकच तत्व असतं महाराज, ते तत्व म्हणजे जलतत्व. आणि मग जलतत्वाचा तो आधार करतो. खांद्यावर घागर घेतल्यावर ज्यावेळेस 3 येकडे मारले जातात त्यावेळेस तो दगड मारला जातो. त्या दगडाला पहिला स्पर्श तयार होतो पाण्याचा, आणि पाण्याचा स्पर्श तयार झाल्यावर तो जीव सांगतो, देवा आता जलदेवतेच्या साक्षाने मी या दगडात प्रवेश करतो. आणि मग तो दगड जवळ ठेवतात लोक. कुठं ठेवतात? घरी आणता का? झाडाला बांधून ठेवतात का? म्हातारा घरी येऊ नये. ऐका महाराज, अंत संस्कार झाले की तिथून पुढे कर्माला सुरुवात होते. पहिलं कर्म जे आहे ते कर्म दूध घालेपर्यंत पहिलं कर्म करावं. दूध घालेपर्यंत म्हणजे सावळण्याचा विधी करण्यापर्यंत. आता सावरणं हा शब्द नाही बरं का, तो खरा शब्द आहे सावरण. सावर्ण शब्द आहे. महाराज म्हणतात दुसरा पितृदोष लागतो माणसाला कधी? ज्या वेळेस ते अग्निसंस्कार झाल्यावर दुसऱ्या दिवशी आपण सगळेजण ती रक्षा सावरण्याकरता जात असताना तिथे एक कर्म सांगितलंय, ज्याने पाणी पाजलं त्या पाण्याचा आणि या जीवाचा घनिष्ठ संबंध असतो महाराज. आणि घनिष्ठ संबंध असल्या कारणानं महाराज काय त्या अग्नीमध्ये शक्ती आहे का? अग्नीत एवढी शक्ती आहे. लोखंडाचं पाणी होतं, अग्नीत एवढी शक्ती आहे. सोन्याचं पाणी होतं, अग्नीत एवढी शक्ती आहे. महाराज तांब्याचं पाणी होतं, पितळाचं पाणी होतं, पण अग्नीमध्ये एवढी शक्ती कमी पडते. आईच्या दुधातून माणसाच्या शरीरात हाडकं तयार झालेले जे असतात ते हाडकाचे तुकडे होतील, पण त्याचा भस्म होत नाहीये. ही आईच्या दुधातली ताकद आहे महाराज, मातेच्या दुधातली ताकद आहे. मग त्यावेळेस हस्तीला फक्त पाहणाऱ्याने हात लावावा किंवा डब्यात भराव्या आणि बाकीच्या लोकांनी फक्त ते रक्षा सावरावी. महाराज म्हणतात त्यावेळेस आपले लोक गेल्यात हाडकं उचलायला सुरुवात करतात आणि त्याच्यामुळे पवित्र अग्नीनं झालेली हस्ती अपवित्र होते आणि तिथे सुद्धा पितृदोष लागतो. किती झाले? 17 प्रकार सांगितले. ऐका महाराज, मग आम्हाला पितृदोष अजून 4 प्रकार महाराज म्हणतात. तो असणारा हस्तमा नावाचा दगड आहे ना, त्या दगडाला 3ऱ्या दिवशी गरुड पुराण सांगतं महाराज, 3ऱ्या दिवशी त्याच्यावर एक विधी करावा, 5व्या दिवशी एक विधी करावा. महाराज म्हणले 7व्या दिवशी एक विधी करावा. जर नाहीच झाले 7 दिवसामध्ये तर 10व्याच्या दिवशी ब्राह्मण सगळे विधी करून घेतात. आणि म्हणून दशक्रिया ही विधी आहे आणि 13वा मात्र शास्त्र आहे. 10वा बदलला जातो. 10वा बदलला तरी काही हरकत नाही आहे. महाराज म्हणले एखादा मनुष्य मेला आणि ते 5 दिवसाने त्याचा दुसरा जर भावंड मेला तर पहिल्याच्या 10व्याच्या दिवशी दुसऱ्याचा 10वा करावा लागतो, कारण 10वा विधी आहे. तो बदलला तरी चालतो, पण 13वा बदलत नाही. 13वा हा 13व्याच्या दिवशीच घातला जातो. याचं कारण काय आहे? महाराज म्हणतात भजन करा, सांगतो विठाला संस्कार सांगितले शास्त्राने. 16 संस्कारापैकी पहिला संस्कार कधी होतो मानवाला? तुम्ही बोर तर होत नाही ना? हे तर काय 2-4 गोष्टी सांगतो, अभंगाचं उलट पालट करतो, सेवा समाप्त करतो. महाराज या गोष्टीची गरज आहे. आता मी तुम्हाला पितृदोष घरात आला कशा आला ओळखायचं याचे काही लक्षण सांगेल तुम्हाला. ऐका, मला पितृदोष कसा होतो हे सांगू द्या.
नंतर घरात पितृदोष आला, हे कशाने ओळखायचे त्याचे लक्षण सांगतो. याच्याही पलीकडे सांगतो पितृदोष कसा घालावा याचेही लक्षण सांगतो. विठाला पहिला संस्कार केला जातो. लग्न विधी झाल्यावर, तरुण मुलाचा मुलीचा विवाह झाल्यावर 16व्या दिवशी पहिला संस्कार विधी करावा लागतो महाराज. त्याला आपण सत्यनारायण विधी म्हणतो. सत्यनारायण 16व्या दिवशी झाला रे झाला की तिथून पुढे एक संस्कार केला जातो, त्याला म्हणतात गर्भधान संस्कार. ज्यावेळेस लग्न समारंभामध्ये संसार सुरू होतो, संसार सुरू झाल्यावर ज्यावेळेस त्या मुलीच्या आणि हृदयामध्ये एक पिंड तयार होतो, तो पिंड तयार झाल्यावर महाराज म्हणतात तिथे गर्भधान झालं रे झालं, असं कळालं रे कळालं की त्यावेळेस एक संस्कार करावा. 3ऱ्या महिन्यामध्ये त्या असणाऱ्या पिंडाला परिपक्वता अवस्था प्राप्त होते आणि बारीक बारीक छोटेसे अवयव तयार व्हायला लागतात. 3 महिन्याच्या आत मुलगा मुलगी कळत नाही सोनोग्राफीमध्ये. नाही तर इंदुरीकरासारखं घालताना बाबा मला चालू पुढे ऐका. 3ऱ्या महिन्यामध्ये एक संस्कार केला जातो. पहिला संस्कार होतो गर्भधान झाल्या की त्यावेळेस आपल्या घरामध्ये मुलगा किंवा मुलगी होणार आहे हा आनंद उत्सव केला जातो, त्याला पहिला संस्कार म्हणतात. 3ऱ्या महिन्यामध्ये एक संस्कार करावं त्याला दुसरा संस्कार म्हणतात. 5व्या महिन्यामध्ये एक संस्कार केला जातो. 7व्या महिन्यात एक संस्कार केला जातो. 7व्या महिन्यामध्ये संस्कार केला जातो, त्याला आपल्या भाषेमध्ये डोहोळे जेवण म्हणतात. पण 7व्या महिन्यामध्ये डोहोळे जेवण का करावा याचं शास्त्राने कारण सांगितलं. 6व्या महिन्यात डोहोळे चालत नाही, 5व्या महिन्यात डोहोळे चालत नाही. का चालत नाही? 7व्या महिन्यामध्ये भगवान परमात्मा त्या असणाऱ्या जीवामध्ये आपल्या ब्रह्मरंध्रामधून टाळूमधून त्या बालकाच्या शरीरामध्ये जीव रूपाने प्रवेश करतो. आणि 7व्या महिन्याच्या आत जर बाई बाळान झाली तर बाळ जिवंत राहत नाही. 7व्या महिन्याच्या पुढे जर बाळ म्हणजे जन्माला आलं तर जिवंत राहतं. त्यावेळेस ज्या 7व्या महिन्यामध्ये जीव बाळाच्या शरीरामध्ये प्रवेश करतो त्यावेळेस एक संस्कार करावा. 9व्या महिन्यामध्ये एक संस्कार करावा. बाळ जन्माला आलं रे आलं की त्याला एक संस्कार करावा. महाराज म्हणले 5च्या दिवशी एक संस्कार करावा, 12च्या दिवशी एक संस्कार करावा. महाराज म्हणले 1.25 महिन्याचा झाल्यावर एक संस्कार करावा, 12 वर्षाचा झाल्यावर एक संस्कार करावा आणि 21 वर्षाचा झाल्यावर विवाह संस्कार करावा. आता कोण करतं एवढं? मग हे संस्कार आपल्याच्याने होत नाही. आपल्याकडे फक्त 3च संस्कार केले जातात. एक जन्माचा संस्कार, दुसरा संस्कार विवाहाचा संस्कार आणि 3रा सोहळा केला जातो तो अंतविधी सोहळा. 3 सोहळे केल्या जातात, बाकीचे 13 सोहळे राहतात. आणि ते 13 सोहळे जोपर्यंत जीवाचे होत नाही तोपर्यंत महाराज त्या जीवाला पुढचा प्रवास नाही. 13व्याच्या दिवशी 13 माणसं जीव घालावं लागतात. 13 माणसं जीव घातल्यावर त्याला 13 पात्र दान करावं लागतात, 13 वस्तू दान करावं लागतात, 13 वस्त्र दान करावं लागतात. आणि त्यावेळेस ब्राह्मण वेत्ते त्याचे असणारे 13 संस्कार राहिलेले करतात आणि तिथून पुढे त्या जीवाचा प्रवास चालू होतो. या सगळ्या 13 दिवसामध्ये 2 श्राद्ध होतात. पहिलं श्राद्ध होतं दुग्ध श्राद्ध म्हणजेच सावर्ण. दुसरं श्राद्ध होतं 13व्याच्या दिवसातलं. 3रं श्राद्ध होतं त्याला मासिक श्राद्ध म्हणतात. आणि शेवटचं श्राद्ध केलं जातं ते 12 महिन्याचं श्राद्ध. असे श्राद्धाचे प्रकार सांगितले शास्त्राने. पण 13वा झाला रे झाला की तिथून पुढे त्या जीवाला किती दिवस? 48 दिवसाचा प्रवास. किती दिवस? 48 दिवसाचा प्रवास. मग 48 दिवसाचा प्रवास झाल्यावर त्या जीवाला महाराज म्हणतात पहिले 13 दिवस आणि उरलेले 48 दिवस, एकूण किती दिवस होतात?
शाळेत गेलेच नाही का? अहो 61 दिवस होतात. किती? 61 दिवस होतात. आणि 61 दिवस झाल्यावर त्यावेळेस एक वैतरणा नावाची नदी लागते. आणि वैतरणा नदीच्या तीरावर गेल्यावर तो जीव 61व्या दिवशी थांबतो. आणि थांबल्यावर तो जीव भगवान परमात्म्याने यमाने त्याला दिलेल्या त्रासाचं वर्णन एक जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या विषयाचे सुख झाल्यावर त्या जीवाला त्या वैतरणी नदीच्या तीरावर थांबवल्या जातं. आणि मग ती वैतरणी नदी जी आहे त्या नदीमध्ये बर्फ नाही, त्या नदीमध्ये पाणी नाही, त्या नदीमध्ये शेवाळ नाही, त्या नदीमध्ये रक्तमुताने भरली रे. त्या नदीचं वर्णन आलं महाराज ऐका. त्या नदीमध्ये असे विषारू प्राणी आहेत. ते विषारू पाणी त्याला सांगतात, ए यमा त्या जीवाला आमच्यामध्ये टाक. आता त्या वैतरणी नदीमध्ये कोणाला टाकतं? आता आपला नंबर जिथे असेल त्यांनी बघायचं बरं का. आता सांगतो, ज्याने गावाचं खाल्लं, ज्याने भावाचं खाल्लं आणि ज्याने देवाचं खाल्लं त्याला पहिल्यांदा त्या वैतरणी नदीमध्ये टाकतात. ऐका, दुसरा प्रकार,
ज्याने आपली जमीन नसताना दुसऱ्याची जमीन कोरून जर आपण इकडे ओढली तर महाराज म्हणतात त्याला सुद्धा त्या वैतरणी नदीमध्ये टाकल्या जातं. ज्या घरामध्ये स्त्रियांचा अपमान होतो त्या व्यक्तीला, घरामधल्या माणसाला त्या नदीमध्ये टाकल्या जातं. ज्या घरामध्ये पत्नी पतीचा अनादर करते, आपल्या विरोधात पत्नी वागते, त्या पत्नीला सुद्धा त्याच्यामध्ये टाकल्या जातात. जो मुलगा वडिलांच्या विरोधाकर्म करतो, वडिलांना त्रास देतो, अशा मुलाला सुद्धा भगवान परमात्मा म्हणतात त्या जीवाला त्या वैतरणीमध्ये टाकतात. महाराज म्हणतात सत्याची बाजू असताना सुद्धा, न्यायाधीशाच्या पुढे न्याय देत असताना जर एखाद्याने खोटी साक्ष दिली तर त्याला सुद्धा त्याच्यामध्ये टाकल्या जातं. महाराज पूर्वजापतन असत्यासी करी नित्य जान, त्याचे पूर्वज नरकी पडतील रवरव भोगी ती रवरव भोगी. महाराज अजून सांगितलं शास्त्राने, ऐका अजून कोणाला टाकतात त्याच्यामध्ये. महाराज म्हणतात ज्याच्या गळ्यामध्ये माळ नाही, ज्याच्या कपाळाला गोपी चंदनाचा टिळा नाही, जो भगवंताचं भजन करत नाही, यम त्याला त्याच्यात टाकता. जे न घालते तुळशी माळा, जे न घालते गोपी चंदन न लागे, गोपी चंदन शरण भक्ती गोपाला, शरण त्या वैतरणी नदीमध्ये त्या नरकात कोणाला घालतात. जे न घालती तुळशी माळा, गोपी चंदन न लाविती टिळा, शरण न निर्गती गोपाळा, त्या चांदळा नावे अनो निघाला नरका कुंडी. महाराज म्हणले ज्याच्या कपाळाला गंध नाही, ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ नाही, जो भगवंताचं कधी भजन करत नाही, त्या चांडाळाला घेऊन या आणि आणून घाला नरका कुंडी, त्याला नरकाच्या कुंडीमध्ये घाला. अजून कोणाला जळत्या दिव्याचे तेल जे चोरीती, देवाला दिलेल्या तेल, महाराज म्हणले ते जर चोरून आणलं, मंदिरामध्ये लाईट पाहिला आणि रात्री लाईट चोरून नेला घरामध्ये, त्या माणसाला सुद्धा अधोगती आहे महाराज. अजून कोणाला? सगळ्यात महत्वाचं सांगतो ऐका आता. महाराज म्हटले अन्न जे अन्नपूर्ण ब्रह्म आहे तो प्रसाद म्हणून सेवन करत असताना जर त्या अन्नाला जर आपण नाव ठेवलं
जिव्हालांचावली भोजना दुग्धधुर्कर पकवांना निंदिले उप अण्णा तेने पातलो मुखबंधनगा. महाराज म्हणले जर अण्णाला नाव ठेवलं त्यालाही नरक कुंडमध्ये टाकल्या जातं. आणि सगळ्यात महत्वाचं सांगतो महाराज, जर एखाद्या माणसाचा दोष नसताना सुद्धा त्याची निंदा केली की माणसाला नरकामध्ये घालतात. महाराज साधू संतांची निंदा केली, साधू संतांची निंदा केली, हरिभक्ताची स्तुती नाही. महाराज म्हणले त्याला नरकात घालतात. आणि सगळ्यात महत्वाचं नरक जर कोणाला असेल तर जे लोक महाराज वडिलाचं श्राद्ध घालत नाही, वडिलाचे पितृपक्ष घालत नाही, महाराज म्हणले अशा लोकांना सुद्धा नरकाची यातना आहे. काही लोक म्हणतात महाराज अहो इथे आपण यांना पिंडदान करायचं आणि ते पिंडदान आमचा बाप 12 वर्ष झाले 15 वर्ष झाले कुठं गेले माहीत नाही. मग काय करावं याचंही गणित सांगतो. भजन करा सांगतो. विठाला विठाला ऐका, आपले एखादी व्यक्ती परगावी गेली, रुसून गेली आणि तिचा अंत झाला तिकडे. पण अंत होऊ नये 2 महिने आपल्याला कळालं नाही, 4 महिने आपल्याला कळालं नाही. पण ज्या दिवशी आपल्याला कळेल त्या दिवसापासून त्याच्या मुलाने 10 दिवस सुतक धरावं. महाराज जर नाही धरलं तर त्याला सुद्धा पितृदोषामध्ये कुंडात घालतात. ऐका, जर आता सगळ्यात महत्वाचं सांगतो, एवढं सांगतो, मला अभंगाचं रचना करायची 15 मिनिटं शिल्लक राहिली. आता ऐका, जर अख्खं गाव एका आडनावाचं आहे आणि आपल्या लोकांनी जर बेट पाडले, खालचा बेट, मधला बेट आणि वरला बेट, पण वरच्या वागड्यातला जर माणूस मेला आणि त्याचं सुतक जर खालच्या आळीतल्या लोकांनी जर नाही धरलं, त्याचे केस ओपन जर नाही केले तर महाराज म्हणतात त्याला सुद्धा पितृदोष लागतो. लोक म्हणतात लांबचा माणूस आहे. बेट तोडायचे असेल तर ऐका सांगतो मी, बेट जर तोडायचे असले माणसाला कोणी सांगणार नाही. ऐका सांगतो महाराज, बेट जर तोडायचे असेल, जास्त गाव एकाच आडनावाचं आहे आणि 2-2, 4-4 दिवसाला, 8 दिवसाला महाराज मला एखादी व्यक्ती जाते आणि सगळं सुतक निर्माण होतं, त्याचे बेट पाडायचे असेल तर महाराज सगळ्या गावातल्या लोकांनी गोदावरीच्या तीरावर जावं. ऐका, गोदावरीच्या तीरावर गेल्यावर जेवढे बेट पाडायचे ना तसे त्यांनी बेटाचे माणसं बसावेत. एखादा पाहुणा घेऊन जावा आणि पाहुणा घेऊन झाल्यावर त्या पाहुण्याला सांगू नये, तिथं गेल्यावर त्या पाहुण्याला धरावं आणि त्याची चम्मन आणि डोकी संपूर्ण करावी. का करावी? आमचे बेट पाडत असताना तू साक्षाला आहे म्हणून. जे बेट पाडायचे ब्राह्मण त्याला कर्मनिष्ठ ब्राह्मण लागतात. महाराज म्हणले ते ब्राह्मण आपले देवा कधीच बेट पाडणार नाही. का? त्या बेटा पाडायला निपुत्रकच ब्राह्मण लागतो. ऐका, बेट जर पाडायचे असेल ना, निपुत्रक ब्राह्मण पाहिजे, तो कर्मनिष्ठ ब्राह्मण पाहिजे. एका पाहुण्याचं खरूर त्या ठिकाणी केली पाहिजे आणि ज्या वेळेत तो विधी केल्यावर त्याच वेळेत बेट तुटतात. गावातल्या गावात बेट तोडले आणि आपण जर सुतक नाही धरलं तर त्या जीवाला त्या कुंडात टाकतात. मग त्या कुंडात टाकल्यावर त्याची अवस्था काय होते? महाराज म्हणले त्याला हार घालत नाही, त्याला पुष्प देत नाही, त्याला श्रीफळ देत नाही, त्याला दक्षिणाचं पाकिट देत नाही. मग काय करतात? म्हणले त्याला मारतात. मारी ती जोडी ती मारी
करतात तो जीव घाबरतो, पळतो, त्याला धरल्या जातं आणि धरल्यावर त्याला मारतात, त्याला झोडतात आणि त्याला तोडतात. मग कोणाला झोडतात, कोणाला तोडतात आणि कोणाला मारतात, हा विषय थोडा बाजूला ठेवूया. महाराज, वैतरणी नदी जर पार करायची असेल तर ज्या माणसाने गाय दान दिलेली असेल ब्राह्मणाला, एखाद्या साधूला, एखाद्या आश्रमामध्ये, तर ती कामधेनू रूपाने गाय तिथे येते आणि ती गाय पापी जरी माणूस असला तरी त्या माणसाला ती गाय वैतरण नदीच्या पलीकड पोहोचते. महाराज, पुढं गेल्यावर तो असणारा जो प्रवास आहे तो प्रवास 39 दिवसाचा आहे. किती दिवसाचा? मग 39 दिवस आणि पहिले 61 दिवस किती झाले? 100 दिवस झाले. 100 दिवस झाल्यावर एक वकील त्या ठिकाणी उभा राहतो. त्या वकिलाचं नाव आहे चित्रगुप्त. मग तो वकील आपली असणारी फिर्याद घेतो आणि फिर्याद घेतल्यावर तो वकील पत्र घेतो आणि तो वकील पत्र घेतल्यावर ती वकील पत्र आपला खटला किती दिवस चालतो? महाराज म्हणले 265 दिवस चालतो. महाराज म्हणतात 265 दिवस आणि पहिले 100 दिवस. किती दिवस झाले? 365 दिवस ज्या दिवशी होतात त्या दिवशी महाराज म्हणले सकाळी धर्मराजाच्या समोर 5 आणि साक्षीदार बसलेले राहतात. पहिला साक्षीदार आहे पृथ्वी, दुसरा साक्षीदार आहे सूर्य, तिसरा साक्षीदार आहे चंद्र, चौथा साक्षीदार आहे अंतरात्मा आणि 5वा साक्षीदार आहे माझा भगवान परमात्मा. सगळे 5 साक्षाला असतात आणि 5 साक्षाला असल्यावर आपलं वकील पत्र त्या 5 साक्षीदाराच्या हातात जातं आणि हातात गेल्यावर ते संपूर्ण गणित पाहतात आणि गणित पाहिल्यावर आपण केलेलं पुण्य आणि आपल्या मुलाने केलेलं पुण्य याची तोल ज्या दिवशी होते त्याची पुनीत केल्या जाते. त्या सगळ्या पुण्याचं एकत्रीकरण ज्या दिवशी केल्या जातं त्याला म्हणतात प्रथम पुण्य, त्याला म्हणतात प्रथम श्राद्ध. मग आज या 3 मुलाने 4 मुलीनं आपल्या मातोश्री करता केलेला पुण्याचा संचय. मग या पुण्याला साक्षीदार कोण? तर 5 साक्षीदार आहेत इथे आणि 5 साक्षीदार आहे वर. मग इथले साक्षीदार पहिले कोण? तर पहिला साक्षीदार आहे कीर्तनकार, दुसरा साक्षीदार आहे गायक मंडळी, तिसरे साक्षीदार आहे विनेकरी बाबा, चौथे साक्षीदार आहे पखवादे. पेटीचा उल्लेख कुठंच नाही म्हणून मी तुमचं नाव घेत नाही. आणि 5वे साक्षीदार आहे तुम्ही सगळेजण उपस्थित. सगळे साक्षाला असल्या कारणानं श्राद्धाला प्रवचन करू नये, श्राद्धाला कीर्तन करावं. का? की 5 साक्षीदार मिळून हे पुण्य प्राप्त होतं. याच्यामध्ये 4 प्रकारचं पुण्य होतं. पहिलं पुण्य होतं ज्ञानदानाचं, दुसरं पुण्य होतं पिंडदानाचं, तिसरं पुण्य होतं अन्नदानाचं आणि चौथं पुण्य जे होतं ते महाराज म्हणतात इथे टाळेकऱ्यांनी भगवंताचं नामचिंतन केल्यावर सगळ्या लोकांनी अन्नदान म्हणजे टाळ्या वाजवून जे भगवंताचं नामचिंतन होतं या नामचिंतनामध्ये ताकद आहे सगळ्यात मोठं. राम कृष्ण नाम सर्व दोषहारण, राम कृष्ण नाम सर्व दोषहारण, राम कृष्ण नाम सर्व दोषहारण, राम कृष्ण नाम सर्व दोषहारण. जीव पालन हरि एक, जग जीव पालन हरि एक, हरि मुख भोला
साक्षात्कार असले कारणानं हे सगळ्यात पुण्य एकत्र येतं. आई केलेलं पुण्य एकत्र होतं. दोन्हीचं पुण्याचं मिश्रण केलं जातं, त्याचा मोजमाप केलं जातं, त्याची पुण्याची तुलना केल्या जाते आणि पुण्याची तुलना केल्यावर तिथून पुढची गती महाराज त्यांना मिळते. म्हणून हे पुण्यस्मरण आहे करावं लागतं. आलं लक्षात? श्राद्ध का करावं लागतं त्याचे कारण सांगितले महाराज. पहिले लोक श्राद्ध 11.5 महिन्यात करत होते, पण 11.5 महिन्यामध्ये श्राद्ध करू नये. आता पितृदोष आपल्या घरात आला कसा ओळखायचा 2च मिनिटात सांगतो. आणि पितृदोष आपल्याला घालवायचा असेल तर 2 साधनं सांगतून सेवा समाप्त करतो. महाराज आपल्या घरामध्ये पितृदोष आला असं जर ओळखायचं असेल तर आपण सायंकाळी जेवायला बसल्यावर जर लाईट जर आपला अंधार होऊ लागला समजावं आपल्या घरात पितृदोष आला. दुसरा प्रकार महाराज म्हटले, आपण अन्न भक्षण करत असताना जर 5 प्रकारचं अन्न आपल्याकडून भक्षण होऊ नये, जर ताट वाढलं आणि त्या ताटाला एखाद्याचा ठोकर लागली ते अन्न आपण खाऊ नये. एखाद्या माणसाने ताट ओलांडलं ते अन्न भक्षण करू नये. ताटामध्ये केस आला तर ते ताट बदलावं, अन्न भक्षण करू नये. जर तेच असणाऱ्या ताटाला एखाद्या माणसाने जर नेहळून जर पाहिलं तर ते ताटातलं अन्न भक्षण करू नये. आणि सगळ्यात महत्त्वाचं महाराज, चोरी लबाडीनं जर एखादं धान्य एखाद्या माणसाकडून आलं तर त्याचं अन्न भक्षण करू नये. हे 5 प्रकारचे दोष आहेत महाराज. जर आपल्या जेवणामध्ये जर सारखे 2-3 दिवस जर केस निघू लागले समजावं पितृदोष आपल्या घरामध्ये आला. अजून सांगतो महाराज, जर आपल्या घरामध्ये विनाकारण जर वाद होऊ लागला तर समजावं पितृदोष आपल्या घरामध्ये आला. महाराज म्हणले, जर आपले मुलं जर व्यसनी होऊ लागले समजावं आपल्या घरामध्ये पितृदोष आला. आपल्या घरामध्ये मुलीनं दुसरा परजातीतला विवाह केला तर आपल्या घरामध्ये पितृदोष आला. आणि मुलीनं आंतरजाती विवाह जर केला किंवा एखादी मुलगी जर आंतरजाती आपल्या घरामध्ये जर आली तर तुम्हाला प्रयोग करून पहा. या पितरपटामध्ये आंतरजाती विवाह झालेल्या मुलीच्या हाताने स्वयंपाक करा आणि तो स्वयंपाक पितराला फक्त कावळ्याला ठेवा, कावळा खाणार नाही महाराज, खाणार नाही. प्रयोग करून पहा. महाराज म्हणता पितृदोष येतो. जर विनाकारण जर एखाद्या वेळेस आपण किती जरी सरळ चालले असताना विनाकारण जर येऊन आपल्यावर गाड्या धडकू लागल्या, ॲक्सिडेंट होऊ लागला समजावं पितृदोष आला. घरामध्ये किती पैसा येतो पण पैसाच शिल्लक राहत नाही समजावं पितृदोष आपल्या घरामध्ये आला. आपल्या शेतामध्ये भरपूर असं पीक दिसतं पण पीक एकदा घरात येत असताना जेवढं लागेल तेवढं येत नाही समजावं पितृदोष आपल्या घरामध्ये आला. आणि जर 10 ते 12 या वेळेमध्ये आपल्या घरासमोर कावळा जर कावकाव करू लागला तर समजावं आपल्या घरामध्ये पितृदोष आला. आपलाच मुलगा आपल्या आज्ञाच्या बाहेर जाऊ लागला, आपल्याला उलट बोलू लागला समजावं आपल्या घरामध्ये पितृदोष आला. आणि हा पितृदोष आपल्याला घालवायचा असेल तर 2 साधनं सांगतो, लक्षात ठेवा. ऐका, या पितरपाठामध्ये ज्या दिवशी आपल्या वडिलाचं पित्र असेल, आपल्या आईची अविद्वान म्हणजे नवमी असेल तर त्या दिवशी माणसाने 2 कर्म करावं. गाईला घास घालावा, कुत्र्याला पोळी घालावी, कावळ्याला भात द्यावा, एखाद्या गरीबाला दान करावं आणि 1 पितूर जीव घालावा. एवढं जरी या पितरपटात गेलं तर पितृदोषातून मुक्त होतो. अजून सांगतो, पित्र लांब आहेत आणि आता घरामध्ये आपल्याला पितृदोष वाटू लागला असं जर आपल्याला वाटलं तर शनिवारच्या दिवशी दुपारी 10 ते 12 पितर पिंपळाच्या वृक्षामध्ये प्रवेश करतात. त्यावेळेस 1 तांब्यावर जल घ्यावं, त्याच्यामध्ये कच्चं दूध टाकावं, तापलेलं नाही. 1 अर्धा कप दूध टाकावं, त्याच्यामध्ये चमचाभर तीळ टाकावे आणि 10 ते 12 या वेळेमध्ये महाराज त्या असणाऱ्या आणि पिंपळाच्या झाडाच्या बुंथ्याला ते पाणी पितराच्या नावाने टाकावं. पितृदोष जातो.
आता सगळ्यात महत्त्वाचा पितृदोष जर घालवायचाच असेल तर सगळ्यात महत्त्वाचा पितृदोष सांगतो, सगळ्यात रोज आपले आईवडील जरी गेले असेल आणि जर ते आईवडील त्यांचे फोटो जर आपण लावलेले असेल तर रोज आपण त्यांचं दर्शन घेतलं तरी पितृदोष जातो मला. 3 प्रदक्षिणा पृथ्वीच्या, 1 लक्ष प्रदक्षिणा काशीच्या, 1 नमस्कार माता पित्रा सीतया सुकृतशी जोडी हो. सगळ्यात पितृदोष जातो महाराज. आणि नाही घातला, नाही आपण हे केलं, पितृसंतुष्ट नाही झाले तर आपल्याला गती कशी होते. महाराज म्हणतात, अशी पत्र तुरवर खैराचे इंगळ, निगतील ज्वाळ तैल पंखी. मग आपल्याला तेलाच्या कढईत टाकलं जातं, आपल्याला महाराज म्हणले तलवारीच्या पात्यासारखे झाडाच्या वृक्षात कोंबल्या जातं. एवढंच नाही महाराज, तापलेल्या भूमीवर त्याला चालावं लागतं. एवढंच नाही तर लोखंडाच्या खांबाला सुद्धा त्याला आलिंगन. तप्त भूमीवरी चालवती पायी, जळी स्तंभ बाही कवटाळती. तुकाराम महाराज म्हणले एवढे पितृदोष आपल्या पाठीमागं येऊ नये म्हणून श्राद्ध वडिलांचं घातलं पाहिजे, पितर वडिलांचे घातले पाहिजे. आणि त्या पितरांचे आपण जर पितर घातले फायदा. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, 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 तुका म्हणे तुकाराम महाराज म्हणले अशा पद्धतीने आपल्या पितरांची शांती केली, श्राद्ध घातलं तर ते आपल्याला आशीर्वाद देतात. काय कल्याण इच्छिती त्याचे सदा. आणि संतती आणि संपत्ती देव देत नाहीये, संतती आणि संपत्ती आपल्या पूर्वजांच्या आशीर्वादाने मिळत असते. म्हणून श्राद्ध विधी करावा. ज्यांचं प्रथम श्राद्ध आहे कैलासवासी शांताबाई शंकर पाटील सासवडे, या माऊलीचं महाराज अतिशय गोड मुलं त्यांच्या पोटी जन्माला आले. महाराज चांगले मुलं जन्माला येण्याकरता सुद्धा भाग्य लागतं. महाराज या असणाऱ्या हा माऊलीच्या पोटी भैरवनाथ शंकर पाटील सासवडे, गणेशजी शंकर पाटील सासवडे आणि विभीषण शंकर पाटील सासवडे असे 3 पुत्र जगालाही उपकार करणारे, ज्यांच्या हाताने महाराज अतिशय श्रद्धेनं त्यांच्या आईचं श्राद्ध त्याने केल्यामुळे आईचा आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे लागलाच आहे, लागणारच आहे. त्यांच्या पोटीही मुलं चांगले आलेले महाराज जन्माला. जर विचार केला तर आज महाराष्ट्र केसरीपर्यंत त्यांचे नातू गेलेले आहेत. याचं एकमेव कारण कोणतं असेल तर त्यांच्या मातोश्रीचा आशीर्वाद त्यांच्या पाठीमागं आहे. महाराज त्यांचे मुलं सुंदर आहेत, दुकानं सुंदर त्यांच्या आहेत. सगळं कार्यकर्ता जे आहेत ते केवळ त्यांच्या आईवडिलांच्या आशीर्वादाने प्राप्त झालेले आहे. त्यांना 3 कन्या आहेत. रंजनाबाई बापू पाटील बोरकर आहेत, झुंबरताई ज्ञानदेव पाटील धोंडे आहेत, मुक्ताबाई लक्ष्मण पाटील झरेकर आहेत आणि जमुनाबाई पोपट कळमकर
अशा 4 कन्या रत्नही त्यांच्या पोटी अतिशय त्यांच्याही घराण्यामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने परमारताई महाराज आणि अशा 7 रत्नांना ज्या माऊलीनं जन्म दिला त्या 7 रत्नांनी आपल्या आईवडिलांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता महाराज आजचा श्राद्धविधी आहे. तुकाराम महाराज म्हणतात पितृशांत झाल्यावर आपल्याला कुठल्याच प्रकारचा त्रास होणार नाही म्हणून मी काकुलतला येतो अभंगाचं शेवटचं चरण मनमुनी तुका येतो काकुळती 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 मनमुनी तुका येतो काकुळती
बजरंगबली की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय, वीर संभाजी महाराज